रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन एक रस्ता, आजूबाजूला उंच उंच डोंगर आहेत आणि ते पाहून तुम्हाला तो घाटाचा रस्ता आहे हे सहज लक्षात येतंय. त्या रस्त्यामधनं जेव्हा डोंगरावरचं पाणी खाली पडतंय तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण भिजून जात आहे. जर तुम्ही 4 व्हीलरमध्ये असाल तर ते तुमच्या काचेवर पडलेलं तुम्हाला जाणवतंय. रानवारा वाहतोय आणि थोडं पुढे गेल्यावर एक सनसेट पॉइंट येतोय. लहानपणी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेत काढलेल्या चित्राप्रमाणे सूर्य डोंगरांच्या मध्ये गायब होतोय. आज आपण जाणार आहोत माळशेज घाटात. माळशेज घाट पुणे जिल्ह्यात येत असला तरीही नगर, पुणे आणि ठाणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर येणारा असा हा माळशेज घाट आहे. माळशेज घाटाकडे प्रवास सुरू केला नगरवरून सगळ्यात आधी मला खूप पर्सनली आवडणारा रोड म्हणजे कल्याण रोड. त्या रोडने प्रवास सुरू केला. काही मिनिटांमध्ये हिंगणगाव, जखणगाव, भाळवणी अशी गावं मागे सोडत आम्ही नगर तालुका सोडला. आम्ही आलो पारनेर तालुक्यामध्ये. पारनेर तालुका हा अतिशय ऐतिहासिक आणि काही नॅचरल ब्युटीज असलेला तालुका आहे. इथले रांजण खळगे सुद्धा प्रसिद्ध आहेत. इथला पळशीचा वाडा सुद्धा प्रसिद्ध आहे. टाकळी ढोकेश्वरच्या लेण्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. दर्याबाई पाडळी, ज्याला दर्याबाई वडगाव सुद्धा म्हणतात, ते गाव आणि ते मंदिर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तर अशा सुंदर पारनेर तालुक्यामधनं पुढे जात नगर जिल्हा आपण सोडला आणि आपण पुणे जिल्ह्यातल्या अशा स्पेशल तालुक्यामध्ये आलोय याची खूण आपल्याला लवकरच कळते. जागोजागी शिवजन्मभूमीमध्ये आपले स्वागत आहे असे बोर्ड्स तुम्हाला दिसायला लागतात. अर्थातच आपण एंटर करतो जुन्नर तालुक्यात. याच जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. म्हणूनच या तालुक्याला शिवजन्मभूमी असं नाव दिलंय. जुन्नर तालुक्यातलं गजबजलेलं ठिकाण म्हणजेच आळेफाटा. आळेफाट्याला नगर कल्याण रोड जो आहे त्याला नाशिक पुणे हा हायवे येऊन मिळतो आणि एक मोठा चौक तिथे तयार झालाय. त्या चौकामध्येच थांबलो आणि एका सुंदर अशा मिसळीच्या ठिकाणी थांबलो. मिसळ खाल्ली. मी वन ऑफ द बेस्ट मिसळ्स मध्ये त्या ठिकाणाला रेट करतो, कारण तशी होतीच ती मिसळ. नुसती मिसळच नाही, तिथं आम्ही कांदा भजी सुद्धा खाल्ली, तिथं वडापाव सुद्धा खाल्ला आणि सगळंच काही एकदम छान, सुंदर, तृप्त करणारा असं होतं. आळेफाटा मागे सोडला. मिसळीची चव आणि आनंद मनात ठेवत साठवत आम्ही पुढे निघालो. पण आधी लागला पिंपळगाव जोगा तलाव. बेसिकली हे एक धरण आहे आणि माळशेज घाटाच्या थोडंसंच अलीकडे आपल्याला हे दिसू शकतं. प्रचंड मोठा पाण्याचा विस्तार, पलीकडच्या बाजूला नगर जिल्ह्याची सुरुवात, अलीकडे पुण्यामध्ये असलेला हा पिंपळगाव जोगा. याच्या मुख्य मेन पॉइंट जो असतो तिथे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला बोटिंगसाठी सुद्धा अनेक बोटी दिसतील. त्याच्यामध्ये बोटिंग करू शकता. कॅम्पिंगसाठी टेंट दिसतील. आम्ही म्हणलं आता आपल्याकडे वेळ आहेच तर आपण बोटिंग सुद्धा करूयात. आम्ही गेलो. काहीच गर्दी तिथे नव्हती, त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्ही 4-5 मित्र होतो. बोटीमध्ये बसलो आणि बोटिंग करायला सुरुवात केली. फार गर्दी नव्हती आणि रशही नव्हता, त्यामुळे त्या दादाने आम्हाला थोडीशी जास्तच बोटिंग करून दिली. आम्ही सुद्धा त्याला म्हटलं, यार थँक्यू सो मच यार, इकडे एकदा कॅम्पिंगला नक्की यायचं असं ठरवून आम्ही तिथून निघालो. पण निघताना तिथे कोपऱ्यामध्ये एक आजी होत्या, ज्या मक्याचं कणीस भाजून त्याच्यावर लाल तिखट, मीठ असं सगळं लावून, लिंबू सुद्धा सगळ्यांना देत होत्या आणि वरून थोडा पाऊस सुद्धा सुरू झाला होता. म्हणलं की यार काय बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कणीस खाल्लं, बराच वेळ खाल्लं, बसून राहिलो तिथे. चहा सुद्धा होता, चहा घेतला आणि म्हटलं की यार आत्ताच एवढी सुरुवातच भारी झाली तर पुढे घाट तर अजून छान असणारच आहे. निघालो तिथून आणि आता माळशेज घाट हळूहळू सुरू झाला. आपल्याला तिथे अनेक हॉटेल्स, अनेक रिसॉर्ट्स दिसतात. त्यापैकी काही महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आहेत. रस्ता एकदम छोटा असतो, दरड कोसळण्याची भीती असते, पण तुम्ही मनामध्ये तो सह्याद्रीचा पावसाळी आनंद घेऊन चाललेला असता. जागोजागी तिथल्या प्रशासनाने जे बोर्ड्स लावलेत ना त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून त्याचं पालन केलं पाहिजे. दरड कोसळू शकते, रस्त्यामध्ये थांबू नका असं लिहिलेलं असताना सुद्धा अनेक लोक रस्त्यात थांबत होते. त्यांना आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करत जिथे थांबण्याची खरंच गरज आहे आणि जिथे परवानगी सुद्धा आहे थांबण्याची अशा ठिकाणी जायचा सल्ला दिला. बऱ्याच जणांनी तो ऐकला सुद्धा. माळशेज घाटामध्ये अनेक पॉइंट्स असे आहेत जिथे व्ह्यू डेक केले गेलेत.
ज्यामध्ये तुम्ही जाऊन छान तिथे दगडी बांधकाम केलंय, उभे राहू शकता. गॅलरीमधून असा पूर्ण विस्तीर्ण व्ह्यू दिसतो ना, तशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर असतं. एका बाजूला हरिश्चंद्रगड तुम्हाला दिसतो, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्हा दिसतो आणि खिरेश्वर गाव सुद्धा अलीकडे तुम्हाला क्रॉस झालेलं असतं. व्ह्यू डेकमध्ये तुम्ही एक दिवस सुद्धा थांबू शकता, एवढा सुंदर व्ह्यू तिथे असतो. पावसाळ्यामध्ये धुकं जातं, धुकं येतं, मग तुम्हाला काही डोंगर दिसतात. हिवाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा खरा व्ह्यू तुम्हाला दिसतो. लांब लांबपर्यंतचे डोंगर तुम्ही पाहू शकता, कारण व्हिजिबिलिटी खूप छान असते. संध्याकाळच्या वेळी जेव्हा माळशेज घाटात आपण जातो तेव्हा तो क्रॉस करताना पलीकडच्या बाजूला म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये हा घाट उतरतो, त्या बाजूला एक सनसेट पॉइंट दिसतो. आपण जात असतो पूर्व दिशेकडे, त्याच्यामुळे तिकडूनच सूर्य जेव्हा खाली आपण जाताना पाहतो. मी जसं सुरुवातीला म्हटलं की शाळेमध्ये आपण जे चित्र काढायचो, 2 डोंगरामध्ये आपला सूर्य खाली 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 जातोय, तसंच दृश्य तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. घाट उतरून थोडंसं पुढे गेलात की तुम्हाला नाणे घाटाचं सुद्धा दर्शन घडू शकतं. त्याबद्दल सुद्धा पुढच्या एखाद्या पॉडकास्टमध्ये आपण नक्की बोलूयात. पण रस्त्यामध्ये आनंद घ्यायचा विचार केला तर माळशेज घाटाचं नाव माझ्यासाठी तरी सगळ्यात पहिलंच येतं. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.